नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आपण दुबार पेरणीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत। आज या ब्लॉगमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो की मला कमेंट येत आहे की तुम्हाला दुबार पेरणीचा प्लॉट सोंगायला किती खर्च आला आणि तुमच्याकडे जमीन किती एकर आहे आणि दुबार पेरणीचा प्लॉट किती एकर हरभरा आहे, अशा कमेंट येत आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे समोर पाणी पण सांगितलेलं आहे आपल्याला। कंडालकर भाऊनी कमेंट केलेली आहे की समोर 17 तारखेपासून पाणी येणार आहे, तर गंजी काढून घ्या। तर मी भाऊ नक्कीच गंजी काढणार आहो। उद्यालाच आपलं हळंबा येत आहे आणि उद्यालाच हे गंजीचा बार उडवणार आहे मी। तर आज व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो। बघा, या दुबार पेरणीचा प्लॉट पूर्ण 5 एकर आहे शेतकरी मित्रांनो, आणि 3 एकर आपला गहू आहे। ह्या पूर्ण 8 एकराचा प्लॉट आहे। 5 एकर आपला हरभरा होता आणि 3 एकर गहू होता। आणि तिकडला जो प्लॉट आहे तो पूर्ण 5 एकराचा आहे। तिथे पूर्ण 5 एकर हरभरा लावलेला आहे। तिकडल्यावरती विहीर आहे, इकडेवरती विहीर आहे। तर आता प्रश्न आहे आपल्याला, गंजी काढायला किती खर्च आला दुबार पेरणीला? तर मला 93 मजूर लागले, 93 बाया लागल्या सोंगायला आणि गंजी लावायला। तर पूर्ण खर्च आला मला 23,250 रुपये इथला खर्च आला पूर्ण सोंगेपर्यंत। 8 दिवस लागले गंजी लावायला शेतकरी मित्रांनो। सोमवारी सोंगणीला सुरुवात केली आणि सोमवारीच गंजी लागली। आजचा मंगळवार, आज एक दिवस ऊन खाऊ देत आहे, नंतर उद्या सकाळी 7 वाजतापासून गंजी काढणं सुरुवात। आणि तुम्ही पण कमेंट करून सांगा तुम्हाला किती खर्च आला गंजी काढायला। 1 एकर असो, 2 एकर असो, 3 एकर असो, आणि एकरी किती उत्पादन झालं नक्की कमेंटद्वारे सांगा। मी तर तुम्हाला सांगितच आहे, माझे व्हिडिओज आहे शेतकरी मित्रांनो, नक्की कमेंट करा। आणि आता एक प्रश्न उरला, आपल्याला ॲव्हरेज किती लागेल? सगळे कमेंट करत आहे भाऊ तुम्ही व्हिडिओ नाही टाकला। मी नक्की टाकणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ। असं नाही का बा आपल्याला ॲव्हरेज कमी लागला मी व्हिडिओ टाकणार नाही आहे, आणि ॲव्हरेज जास्त लागला व्हिडिओ टाकणार, असं होणार नाही। ॲव्हरेज किती की लागो मी व्हिडिओ टाकणार, कारण की काम करणं, मेहनत करणं आपल्या हाती आहे, त्याचं व्यवस्थापन करणं आपल्या हाती आहे, आणि उत्पादन घेणंही आपल्याच हाती आहे। पण ते घरपर्यंत येणं आपल्या हाती नाही आहे शेतकरी मित्रांनो। कारण की बघा, मधातच अवकाळी पाणी आला, जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत आपला माल नाही। आता पण 17 तारखेला अवकाळी पाणी सांगितला, आता काय माहीत आपला गहू निघतो नाही निघतो। एक काटं हिरवा आहे, पण तो 5-10% हिरवा आहे, दोन पोई, पण आता काढावंच लागेल, कारण की 17 तारखेला पाणी सांगितला। आजची तारीख किती? 12 तारीख आहे शेतकरी मित्रांनो। 3-4 दिवसात पाणी जर आला, अगोदरच आला, तर आपलं गव्हाचं नुकसान होऊन जाईल नाही का। आता आपल्याला गहू काढावंच लागेल, हरभरा काढावंच लागेल नाही का। तर आपल्या हाती काहीच नाही, फक्त आपल्या हाती आहे करणं, म्हणजे तणमुक्त पीक ठेवणं, त्याला व्यवस्थित खत पाणी देणं, हेच आपल्या हाती आहे। बाकी माल घरपर्यंत येणं हे निसर्गावरच आहे शेतकरी मित्रांनो। माल घरी येईल का नाही येईल हे कोणी सांगू शकत नाही। जसं आज या वर्षी माझे 10 एकर हरभरा होता, असं वाटत नव्हतं की गारपीट येईल म्हणून। आलं गारपीट, पूर्ण नुकसान झालं, ॲव्हरेज घटला आहे का। ॲव्हरेजचाही आपल्या हाती नाही आहे। माल येतो, आपण जे काही करतो ते पूर्ण व्यवस्थित करतो, पण निसर्गाच्या लहरीपणामुळे आपलं सगळं एका पाण्याने, एका गारपीटने वाया जाते। आज जर गारपीट नसता आलं तर मला इथे एकरी 15चा ॲव्हरेज नक्की बसला असता, एकरी 15चा ॲव्हरेज। या दुबार पेरणीच्या प्लॉटमध्ये हरभराच तसा आला होता शेतकरी मित्रांनो। खूप घाटे होते, खूप माल पकडला होता, पण एका गारपीटच्या यानं वाया गेला। आता बघूया, उद्याच माहीत पडेल, उद्याच गंजी काढणार आहो मी, उद्याच याचा बार। आणि तुम्ही कमेंट करा शेतकरी मित्रांनो की तुम्हाला किती एकरी पोत्याची झडती लागली, नक्की कमेंट करा। तर आता आपण हे बघा, दुबार पेरणीच्या प्लॉटची गंजी आहे। हा 5 एकराचा प्लॉट आहे, इथली गंजी लागलेली आहे आपली, तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो। हे बघा, तर या प्लॉटला 8 दिवस का लागले सोंगायला? आपला लागवडी हरभरा होता। या प्लॉटची पेरणी आपण एकरी 32 किलोची केली होती, आणि शेवटपर्यंत बुरशी आली नाही, बुरशीचं एकही झाड, बुरशीद्वारे एकही झाड मेलेलं नाही, म्हणून आपला हरभरा व्यवस्थित
होता, लागवडी होता, तर त्याच कारणानं मजुराला सोंगायलाही ताण गेला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकमेकावर झोपलेला होता तो, म्हणजे हरभऱ्यावर हरभरा, त्या कारणानेही मजुराला सोंगायला त्रास गेला. दिवस जास्त वाढले आणि घाटे पण सवरा पण सांडायचा. तर आपणही थोडं आरामशीरच सोंगायला लावलं मजुराला. तर त्या कारणानेही आपल्याला 2-3 दिवस जास्त लागले शेतकरी मित्रांनो. कर झालेला होता. कर झालेला तर तुम्हाला माहीतच आहे की इलाज नाही आहे कर झालेला हरभऱ्याला. तर आता आपण गंजीवर पाहू, सोडूया गंजीवर. गंजी पाहून घ्या शेतकरी मित्रांनो आणि गंजी पाहून सांगा किती होईल म्हणून आपल्याला उतारी. भरण तर अशी आहे शेतकरी मित्रांनो आपली, हे बघा भरण अशी आहे, तुम्हाला दिसतच असेल. हे बघा अशी आहे भरण. तर नक्की कमेंट करून सांगा किती होईल म्हणून. आपली गंजी बघा, गंजी आहे औरत चौरस आहे पूर्ण. पूर्ण औरत चौरस आहे आपली. तर कर झालेला आहे आता आपला हरभरा. काढायला आपलं काही नुकसान होणार नाही, म्हणजे हिरवे जाग दाखव आहे बा असं काही आहे नाही. त्यामुळे हे बघा काय हिरवा हरभरा होता, ह्या पण वाहिलेला आहे आता. हे बघा आहे, आता याचे घाटे बघा, दाणे बघा आहे. असा हिरवा जर सोंगला शेतकरी मित्रांनो, अशी हिरवट दाणे राहतात. हे बघा अशी हिरवट दाणे, हे आपण बियाणाले नाही शिवू शकत. पण गंजी बा आपली अशी गंजी लागलेली आहे. थोडा ब्लर होतो कॅमेरा. औरत चौरस गंजी. आता गंजी बघून सांगा तुम्ही आपल्याला किती पोत्याची चढती बसेल. पण अवकाळी पाणी आलेला होता, जास्त काही घाटे भरलेले नाही आहे. गंजी मारावा ढवळ दिसते तुम्हाला, कमी नाही भरलेली आहे घाटे. शेवटी हा अंदाजच आहे शेतकऱ्यांचा, नाही का. हे बघा आता गंजी पाहून अंदाज सांगा तुम्ही. औरत चौरस लंबी जास्त आहे शेतकरी मित्रांनो गंजी, आणि 6 फूट उंच आहे जमिनीपासून. हे बघा इकडे जास्त बाहेर निघाली, थोडी दिसलं नाही, बाहेर निघाली लावताना कवटे. आता नक्की कमेंट करून सांगा किती होईल म्हणून शेतकरी मित्रांनो, किती पोत्याची झडती बसेल. आणि जसे कवटे आले तसे दाबलीने गंजी फोडून लावलेली आहे. गंजी जसे आपले लोता येतात गठ्ठेच्या गठ्ठे, असे गठ्ठे येतात भरून, हे पूर्ण गठ्ठे फोडून लावलेले आहे. माल भरपूर आहे, कारण की हरभराच आपला लागवडी होता. 5 एकराला 23,250 रुपये खर्च आला गंजी लावायला शेतकरी मित्रांनो. तुम्हाला किती खर्च आला नक्की कमेंटद्वारे करा, कमेंटद्वारे मला सांगा शेतकरी मित्रांनो. आता इथेच थांबूया आपण. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया पुन्हा उद्याला. आपली सकाळीच गंजी लागणार आहे, म्हणजे याचा 12 सोडून टाकू आपण उद्या. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, उद्याला भेटूया आपण, पाहूया किती होते तर. धन्यवाद.